इथे जमलेले सर्व देशप्रेमी बांधव आणि भगिनींनो, आज ह्या ठिकाणी आपल्या जवानांच्या त्यांचा सन्मान राखण्याच्या दृष्टिकोनातून आज तिरंगा रॅली या ठिकाणी काढलेली आहे। प्रत्येक नोडमध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन केलं गेलेलं आहे आणि प्रत्येक देशभक्त त्या ठिकाणी सहभागी होतो। एवढ्या मोठ्या संख्येने आपण देखील या ठिकाणी आलात, धन्यवाद। प्रत्येकानं ही देशभक्तीची आपली जाणीव ठेवली पाहिजे। देशभक्ती त्यांची आहेच, पण ती आणखी कशी वाढेल या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे आणि ते संपूर्ण देशामध्ये आपण या ठिकाणी पाहतोय। आपले लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी ज्या पद्धतीनं देशहिताचं काम केलेलं आहे, देशावर आक्रमण करणाऱ्यांना त्यांच्या त्या ठिकाणी जाऊन ठेचलेलं आहे, त्यांचा सन्मान केला पाहिजे, त्या जवानांचा त्या ठिकाणी सन्मान केला पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी आपण सगळेजण जमलेलो आहोत। बघून तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेल की काश्मीरच्या खोऱ्यामध्ये त्या ठिकाणी निर्दयपणे आपल्या नागरिकांची हत्या केली। हॅलो नागरिकांची हत्या केली गेली, त्यांच्या कुटुंबियांच्या समोर त्यांची हत्या केली गेली। हा प्रत्येक भारतीयांच्या जिव्हारी लागलेला प्रश्न। प्रत्येक भारतीय त्या ठिकाणी हिंदुस्थानवासी आहे, त्याला वाटत होतं की जे पाकिस्तानच्या अतिरेकी ह्या ठिकाणी आले, ज्यांनी सिंदूर पुसण्याचं काम ह्या आपल्या देशातल्या महिला भगिनींचं केलेलं आहे, त्यांना सबक शिकवलीच पाहिजे ही प्रत्येकाची भावना होती। ती भावना आपले लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी त्या ठिकाणी बघत नसतील तर ते नवलच होईल। अख्ख्या जगाला पूर्ण उरणारे आपले लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी तिन्ही दलांच्या सगळ्यांना एकत्रित घेऊन, सगळ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांना देखील एकत्रित करून, सगळ्यांना विश्वासात घेऊन पाकिस्तानला ठेचण्याचं काम केलेलं आहे। अशा जवानांचं ज्यांनी त्या ठिकाणी पाकिस्तानमध्ये गेल्या, पाकिस्तानमध्ये जाऊन त्या अतिरेक्यांचे तळ उद्ध्वस्त केले, त्यांचे विमानतळ उद्ध्वस्त केले, शेवटी शरणागती पत्करली। अशा पद्धतीची नामुष्की त्यांच्यावर ओढवली ती कोणामुळं? आपल्या जवानांमुळं। त्या जवानांना संपूर्ण फ्री हँड देण्याचं काम हे आपल्या लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलं होतं आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या जवानांनी जी चाल केली ती चाल अप्रतिम होती। प्रत्येक भारतीय त्या ठिकाणी नागरिक आपला उल्हासित झालेला आहे, खुश झालेला आहे। आणखी त्यांच्या या नकाशावरून काश्मीरला नष्ट, या पाकिस्तानला नष्ट करावं अशा पद्धतीची भावना प्रत्येक नागरिकाची आहे आणि म्हणून प्रत्येक नोड वाईज त्या ठिकाणी मंडळप्रमाणे आपल्या या सगळ्या रॅलीचं आयोजन केलं जातंय। आज आपल्या या ठिकाणी आपल्या लाडके आमदार मंदाते म्हात्रे ह्या रॅलीसाठी उपस्थित आहेत। आपले लाडके माजी जिल्हाध्यक्ष सन्मान्य रामचंद्र घरत साहेब आहेत, इथं आपले मंडळाध्यक्ष आहेत, आपले सन्मान्य अनिल कौशिक जी आहेत, राजूभाई जी आहेत, गंगाळे जी आहेत, सर्व आपले सन्मान्य नेतेगण या ठिकाणी आहेत आणि सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, तुम्ही कशाला लपताय इकडे? अरे घोषणा द्यायला भारत माता की मागे कशाला जय, इकडे येऊन जय बोल, तिकडे कशाला करतो? आम्ही इथं उभे आहोत, आमदार इथं आहेत, सगळे नेतेगण इथं आहेत आणि तुम्ही घाबरता? त्या पाकिस्तानला ठेचण्याचं काम ज्या लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलं, तुम्ही हिंदुस्थानमध्ये घाबरता? घोषणा द्या, वंदे मातरम,